नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा जे नाशिकला शिवसेनेचं एक शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की हळूहळू करत महाविकास आघाडी नावाचं जे भूत उबाठा शिवसेनेच्या बोकांनी बसलेलं होतं, ते आता उतरल्यात जमाय. कारण यापुढची सगळी लढाई, राजकारणातली यापुढची सगळी लढाई ही आपल्याला लढायला लागणार आहे, या निष्कर्षाप्रत उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे सवंगडी आलेत, याची साक्ष त्या शिबिरातून मिळत होती. महाविकास आघाडी किंवा इतर जे जे विषय आहेत, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर जो वेगळा होण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला, त्याचे सगळे दुष्परिणाम आता भोगून झालेले आहेत आणि अजून काही परिणाम बाकी आहेत. पण यातून निघायचं कसं, निस्तरायचं कसं, हे अजूनही उद्धव ठाकरेंना सुचत नाहीये. याची साक्ष या शिबिरातून मिळाली. याचं कारण सगळ्यात महत्वाचं काय असेल, की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये एक दोन मुद्दे आले, किंबहुना एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण म्हणजे आपल्या सरकारने, त्यांच्या सरकारने 2.5 वर्षात जे काही काम केलं होतं ते आपणच मारून टाकले, असं उद्धव ठाकरे म्हणतात. आपण म्हणजे त्यांच्या मते त्यांच्या सरकारने जगात आजपर्यंत कोणाला जमलं नाही इतकं जनकल्याणाचं काम केलेलं होतं. इतकं उत्तम सरकार जगात जणू काय कोणीच चालवलं नव्हतं. आणि त्यामुळे ते जर लोकांसमोर आपण नेलं असतं, प्रचार केला असता, तर आपल्याला लोकांनी भरपूर मतं दिली असती आणि आपली इतकी दुर्दशा झाली नसती, अशा काहीशा समजामध्ये आज उद्धव ठाकरे आहेत, याचीच साक्ष त्यात मिळते. मित्रांनो, मुद्दा इतका साधा, सरळ आणि सोपा आहे की खरोखरच उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केलं असतं. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष त्यांनी जे सरकार चालवलं ते खरोखरच उत्तम पद्धतीचं सरकार असेल आणि त्याचा कारभार हा खरोखरच जनतेला मदत करणारा, कल्याण करणारा आणि दिलासा देणारा असता, तर त्या अनुभवातून गेलेला जो मतदार आहे त्याला तुझ्यासाठी मी अमुक तमुक केलं ही सांगायची वेळ आली नसती. एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो, त्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेतो, कधी कुठच्या गोळ्या घेतो, पण त्या उपचाराचा किंवा जे काय औषधं दिली आहेत त्याचा चांगला परिणाम आपल्या वाट्याला आला, असा अनुभव आपल्याला आला, तर आपण वारंवार त्या डॉक्टरकडे जायला लागतो. आणि डॉक्टरकडेच असं नाही, कुठलाही एखादा दुकानदार असेल किंवा कुठला एखादा चांगला शिंपी असेल, तर त्याच्याकडे आपण वारंवार का जातो, तर त्याच्याविषयीचा आपला अनुभव चांगला असेल. हा फसवत नाही, उगाच जास्तीचे पैसे घेत नाही, महाग वस्तू देत नाही किंवा जे काय असेल, तो चांगला अनुभव लोकांना येत असेल, तर लोक जाहिरातीकडे बघून तुमच्याकडे येत नाही. आपल्याला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा जगामध्ये कुठेही अशी अत्यंत खतरूड हॉटेल सापडतील की जिथे चांगल्या सुविधा नसतात, पण अत्यंत स्वादिष्ट आणि चविष्ट असे पदार्थ मिळतात. म्हणून तिथल्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करून लोक तिथे जात असतात. त्यांना आपल्या हॉटेलची जाहिरात सुद्धा करावी लागत नाही, पण लोक येतात. त्यामुळे आपण जाहिरात केली नाही म्हणून आपला माल खपला नाही, हे जे काय रडगाणं उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या त्या या शिबिरामध्ये लावलं, ते हास्यास्पद होतं. कारण तुमचं चांगलं काम हा लोकांचा अनुभव असतो ना. एकनाथ शिंदे हा फार मोठं काय म्हणतात, पल्लेदार भाषण करणारा नेता नाहीये, पण लोक त्याच्याकडे गेले ते फक्त लाडक्या बहिणीसाठी गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस
आधीची 5 वर्ष मुख्यमंत्री होते, नंतर 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी जी कामं केलेली, घेतलेले निर्णय आहे, त्याचा कुठला ना कुठला लाभ त्यांना मिळालेला होता. म्हणूनच इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांना मतं मिळाली आणि त्यांनी महाविकास आघाडी सकट उभाठा शिवसेनेचा सुपडा साफ करून टाकला. आणखी कितीही जाहिरात केली असती तरीही उभाठा शिवसेनेला यापेक्षा अधिक जागा मिळू शकल्या नसत्या, कदाचित कमी झाल्या असत्या, कमी झाल्या असत्या आणि पुढच्या काळात त्या आणखीन कमी जाणार आहेत. आणि म्हणून तर तुम्हाला सोडून जाणाऱ्यांची गळती सातत्याने वाढते. पण हेच सांगताना उद्धव ठाकरे आणखीन एक सत्य बोलून गेले आणि तो दुसरा पॉइंट आहे. ते सत्य असं आहे की भाजपने ईव्हीएम मुळे निवडणुका जिंकल्या, गडबड करून जिंकल्या, हा आरोप परत एकदा केलाय. पण त्याचबरोबर भाजपने बूथ पातळीवरची, बूथ लेवलवरची जी एक संघटना बांधणी केली आहे, त्याचा फायदा भाजपला मिळाला. मग एक बूथ काय ते बूथ प्रमुख किंवा काय ते त्यांचं बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, ही जी मांडणी भाजपने केली त्याचा फायदा भाजपला मिळाला, असं जर प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर मी आजपर्यंत ईव्हीएम वर खापर फोडून मूर्खपणा केला असंही त्यांनी त्याच शिबिरात सांगायला पाहिजे. एक तर बूथची बांधणी हा दावा खोटा आहे किंवा ईव्हीएमचा दावा खोटा आहे. या दोन गोष्टी एकत्र बसणाऱ्या नाहीयेत. केवळ बूथची बांधणी केली म्हणून भाजपला किंवा महायुतीला इतकं मोठं यश मिळालं नसतं. आणि ईव्हीएम मुळे जिंकणं शक्य असेल तर भाजपला बूथ लेवलची बांधणी करण्याची गरज सुद्धा नाही. कारण ईव्हीएम त्यांचीच आहेत, हा तुमचाच दावा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आयदर एक ठिकाणी कुठेतरी धादांत खोटं बोलतायत, बिनबुडाचं बोलतायत. पण ते कायमच बिनबुडाचं बोलत असतात, कायमच बिनबुडाचं बोलत असतात. तर मुद्दा असा आहे मित्रांनो की यानंतर आपल्यालाही बूथ लेवलची बांधणी करावी लागेल. म्हणजे भाजपने जशी बूथ पातळीवर संघटना बांधणी केली त्याचा लाभ भाजपला मिळाला, आपल्यालाही ते करावं लागेल असं उद्धव ठाकरे सांगतात. त्यावेळेला ते सांगतात की बाळासाहेबांनी असं काम केलं होतं ते मी उद्ध्वस्त करून टाकलं. आज भाजपने पन्ना प्रमुख आणि काय म्हणतात ते बूथ प्रमुख वगैरे असले शब्द वापरावेत. पण एक लक्षात ठेवा, हे भाजपने सुद्धा अलीकडल्या 4-5 वर्षामध्ये केले, 6 वर्षामध्ये. अशा प्रकारची संघटना बांधणी ही शिवसेनेची खासियत होती. एक काळ असा होता की कुठेही मोठा कुठचा अपघात झाला, काय झाला, तर एका बाजूला लोक इस्पितळात जायचे, पण दुसरीकडे धावत धावत शिवसेनेच्या शाखेमध्ये सुद्धा जायचे. कारण शिवसेनेच्या शाखेचा जे वार्षिक कार्य चालायचं, कामं चालायची, त्या कामामध्ये एक कार्यक्रम हा रक्तदान शिबिर असायचं. आणि रक्तदान शिबिर भरवल्यानंतर जे जे रक्तदान करायला येणारे लोक होते त्यांची नाव, पत्ते, त्यांचा रक्तगट वगैरे सगळ्याची नोंद असायची. त्यामुळे एखादा महत्वाचा अपघात झाला आणि कोणाला रक्ताची गरज आहे आणि रक्त तातडीने हवंय, तर ती सुविधा पुरवणाऱ्या संस्थेचं नाव शिवसेना होतं. राजकीय पक्ष नाही, मी संस्था संघटना म्हणतोय. आपल्या या वॉर्डामध्ये, या शाखेच्या परिसरामध्ये किती चाळी आहेत, त्या चाळीमध्ये कुठले कुठले रक्तदाते आहेत आणि त्या रक्तदात्यांचं कुठले कुठले रक्तगट आहेत याची सगळी नोंद शाखेत असायची. त्यामुळे एक गरजू धावत पळत कुठच्या एखाद्या रुग्णाचा, अपघातग्रस्ताचा शिवसेनेच्या शाखेत येऊन पोहोचला तर ती वेगळी यादी काढून त्यामध्ये आवश्यक असलेल्या रक्तगटाचे कोण कोण रक्तदाते असू शकतात, ऐन वेळेला येऊ शकतात किंवा त्यांच्याकडे जे कार्ड आहे त्याच्या बदल्यात रक्त मिळू शकतं, याची सगळी जंत्री शिवसेनेच्या शाखेत असायची.
आणि त्यामुळेच शिवसेनेची शाखा म्हणजे त्या वॉर्ड पातळीवरचं अक्षरशः चाळ आणि वस्तीनुसार बांधलेलं संघटन होतं. शिवसेनेची संघटना ही इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाला एक वॉर्ड अध्यक्ष असतो, तालुका अध्यक्ष असतो, किंवा काय म्हणाल ते जिल्हा अध्यक्ष असतो. शिवसेनेची बांधणी अशी नाही. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख. तसं शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि गट प्रमुख म्हणजे एक शाखा प्रमुख, 2-3 उपशाखा प्रमुख आणि त्यांच्या उपशाखा प्रमुखाच्या खाली 3-4 गट प्रमुख असायचे. हे गट प्रमुख म्हणजे काय होतं? गट प्रमुख म्हणजे त्या चाळीपुरतं, एक चाळ, दोन चाळ, किंवा साधारणतः एक साधारणपणे आपण बघितलं तर 400-500 लोकांची जी वस्ती आहे, त्या 400-500 लोकांच्या वस्तीसाठी एक प्रकारे शिवसेनेचा सगळ्यात मोठा दुवा म्हणजे गटप्रमुख होता. असे 2-4 गटप्रमुखांचा परिसर एकत्र केला तो उपशाखा प्रमुख, आणि 2-3 उपशाखा प्रमुखांच्या वर शाखा प्रमुख म्हणजे अख्खा वॉर्ड. किंवा बूथ लेवलची बांधणी म्हणजे काय? एका वॉर्डमध्ये मुंबईच्या जर 20 बूथ असतील तर त्या 20 बूथसाठी 2 किंवा 3 उपशाखा प्रमुख असले तर 7 किंवा 8 बूथ त्याच्या अंडर यायचे, आणि गटप्रमुखाकडे 1 किंवा 2 बूथ इतक्या पातळीवरचं संघटन होतं. आज ज्याला भाजप हा बूथ प्रमुख म्हणतो, पन्ना प्रमुख म्हणतो. पन्ना प्रमुख म्हणजे चाळी पुरता आणि गट प्रमुख म्हणजे बूथ पुरता. साधारणतः 800 ते 1200 मतदारसंघांना सतत संपर्कात ठेवणारा तो गटप्रमुख होता. तेव्हा बूथ प्रमुख ही जी भाजपची बांधणी आहे असं उद्धव ठाकरे सांगतात. तेव्हा उद्धव ठाकरेंना आपल्या पित्याने किंवा पित्याच्या कालखंडामध्ये शिवसेना कशी समाजाशी विणली गेली होती त्याचा थांग पत्ता नाही, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. तर आज भाजपने बूथ लेवलची बांधणी केली आहे असं म्हणताना आपल्याकडे होती ती बांधणी आपण मोडून तोडून टाकली याची कबुली उद्धव ठाकरे देतात. आणि म्हणून ते जेव्हा म्हणतायत की आपल्याला आता नव्या ताकदीने उभं राहायचंय, नव्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचे, मग जुन्यांना काय कचऱ्याच्या टोपलीत टाकायचे. आज सुद्धा मला असं वाटतं की 70च्या आसपास गेलेले अनेक शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते नव्या जोमाने उभे राहिले आणि 25-30तल्या 40तल्या नव्या कार्यकर्त्यांना घेऊन उभे राहिले. तर ही बूथ आणि गटप्रमुख पातळीवरची बांधणी अतिशय समर्थपणे होऊ शकेल. ती बांधणी ज्यांनी केली असे शेकडो लोक मुंबईत आहेत, ठाण्यात आहेत. पण असे लोक आपल्याकडे आहेत आणि कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता अखंड संघटनेमध्ये रमणारे आहेत. याचा थांग पत्ता उद्धव ठाकरे नाही. म्हणून ते म्हणतात की देण्यासारखं माझ्याकडे काय नाही आणि तुमच्याकडून घेण्यासारखं मला काही नकोय असं म्हणणारे हजारो शिवसैनिक ज्या संघटनेत होते, कार्यकर्ते ज्या संघटनेत होते, त्याला शिवसेना म्हणायचे. मी तुम्हाला मुद्दाम एक नाव सांगेन, दिलीप म्हात्रे. दिलीप म्हात्रे हा स्टेट बँकेमध्ये अधिकारी पदावर काम करणारा एक शिवसैनिक होता. स्थानीय लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता होता, पदाधिकारी होता. आयुष्यभर कधी कुठचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख असल्या जबाबदाऱ्या त्याने मागितल्या नाहीत की अपेक्षा बाळगली नाही. पण तो दिलीप म्हात्रे हा आपली वर्षभराची पगारी रजा शिवसेनेच्या कुठल्याही निवडणुकीसाठी राखून ठेवत होता. हे मला आठवण्याचं कारणच आहे की आज संभाजीनगर म्हणतात त्या जुन्या औरंगाबाद नगरपालिकेची महापालिका झाली आणि 1987-88 मध्ये जेव्हा पहिली महापालिकेची निवडणूक तिथे झाली तेव्हा 1 महिन्याची रजा घेऊन
तिथे मराठवाड्यात मुक्काम ठोकलेला हाच तो शिवसैनिक ज्याचं नाव दिलीप म्हात्रे. अखंड महिनाभर राबून त्या पहिल्या महापालिका निवडणुकीत औरंगाबादच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्यासाठी जे राबले त्यातला प्रमुख दिलीप म्हात्रे होता. आज नेता बनलेले चंद्रकांत खैरे जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले, मोरेश्वर सावे अपक्ष म्हणून आले होते, लता दलाल, घडामोडे अशा नावाचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या मार्मिकच्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटलेले. पण ती निवडणूक इतक्या मोठं यश मिळवल्यानंतर दिलीप म्हात्रे सारखा शिवसैनिक परत आल्यानंतर मला भेटला. तेव्हा असे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला बाधा येणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटलं होतं. कारण दिलीप म्हात्रेने मला जे इतकं यश मिळवल्यानंतर दिलेलं उत्तर होतं ते फार महत्वाचं होतं. दिलीप म्हात्रे मला प्रामाणिकपणे म्हणाला, भाऊ 60 मध्ये 27 नगरसेवक शिवसेनेचे आलेत, मोरेश्वर साहेबांसारखा अपक्ष आपल्या सोबत आहे, पण पहिला महापौर शिवसेनेचा होता कामा नये. मी चकित झालो की सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या पक्षाचा राबलेला इतका प्रमुख कार्यकर्ता आपला महापौर नको म्हणतो. तो का म्हणतो? मी त्याला विचारलं, म्हटलं दिलीप का? तर म्हणाला ही सगळी मुलं नवी आहेत, त्यांना महापालिका नगरसेवक म्हणून असलेली जबाबदारी आणि महापालिकेतली सत्ता म्हणजे काय याचा थांग पत्ता नाहीये. अगदी नवी कोरी करकरीत मुलं आहेत. सत्ता हातात आली तर झिंग चढेल आणि झिंग चढल्यानंतर ते इतका बट्ट्याबोळ करून टाकतील की पुढच्या निवडणुकीला शिवसेनेला सामोरं जाणं अवघड जाईल. आणि त्यामुळे निदान 1 वर्षभर तरी त्या महापालिकेत आपले नगरसेवक नवीन निवडून आलेले रोळायला वेळ दिला पाहिजे. मित्रांनो, असे शिवसैनिक असताना त्यातून बाळासाहेबांनी शिवसेनेचा डोलारा उभा केला होता. त्यांना कुठलंही पद नको होतं. एक चांगल्या कार्यासाठी आपल्या आयुष्याचा वेळ सत्कारणी लावावा म्हणून राबणारे दिलीप म्हात्रे सारखे हजारो शिवसैनिक होते ज्यांनी महाराष्ट्रव्यापी शिवसेना उभी केली. बाळासाहेबांना असं कधीही सांगावं लागलं नाही की माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. कारण बाळासाहेबांकडून घेण्यासारखं काही नाहीये, आपण करण्यासारखं खूप आहे असं वाटणाऱ्यांचा गोतावळा म्हणजे शिवसेना होती. म्हणजे शिवसेना. आणि त्यामुळे ज्यांना हे शिवसैनिकाचं चरित्र आणि चित्र हे सुद्धा माहिती नाही, ते उभाठा म्हणून नवी शिवसेना उभा करायचा निर्धार करतात, तेव्हा हसावं की रडावं हे कळत नाही. खरंच मित्र, खरंच. आणि म्हणून गुजरातमध्ये काल परवा 1 आठवड्यापूर्वी झालेलं काँग्रेस पक्षाचं राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचं अधिवेशन आणि उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये भरवलेलं उभाठा शिवसेनेचं शिबिर, या दोघांमध्ये नेमका गुणात्मक आणि तुलनात्मक फरक काय असा मला प्रश्न पडला. काँग्रेस सोबत जाऊन हळूहळू उद्धव ठाकरेंनी शिवसेना त्यांचा उरलेला जो गट आहे उभाठा शिवसेना याची देखील काँग्रेस कशी करून टाकली त्याची साक्ष आपल्याला नाशिकच्या शिवसेना शिबिरामध्ये मिळते. मोठमोठे डरकाळ्या फोडल्या गेल्या, लंबी चौडी भाषणं झाली, बाळासाहेबांचं काय ते कृत्रिम भाषण बनवून ऐकवण्यात आलं. उपयोग काय? जे जे ठरवलं ते अंमलात आणण्यासाठी काम करावं लागतं आणि काम करणारी माणसं कुठे आहेत? निस्वार्थ भावनेने काम करणारे आणि आपल्या आयुष्यातला काही वेळ सत्कारणी लावण्यासाठी जमलेले लोक, जमलेले तरुण म्हणजे शिवसेना. हे शिवसेनेचं चरित्र होतं.
ते चरित्र उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची सूत्र आल्यानंतर गायब झालं. आजची शिवसेना ही काँग्रेस सारखी झालेली आहे. आता पण बघा, गुजरातमध्ये अधिवेशनामध्ये मोठमोठे संकल्प सोडण्यात आले, निर्धार करण्यात आले आणि त्या अधिवेशनाचं सुख वाजलं नाही तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शनं प्रदर्शनं कशासाठी करतायत? तर सोनिया गांधी, राहुल गांधी, रॉबर्ट वड्रा यांच्या विरुद्ध ते नॅशनल हेराल्डची केस आली आहे किंवा ईडीची चौकशी चालू झाली आहे. तर गांधी परिवाराची अब्रू वाचवण्यासाठी अख्खी काँग्रेस राबते आणि गुजरातमध्ये अधिवेशनात झालेले संकल्प आणि निर्धार आहेत त्याच्यावर पाणी पडलेले. उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना ही ठाकरे परिवाराची एक गुलाम संघटना झाली. बाळासाहेब हे दिव्य व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या काय म्हणतात नावाला धक्का लागत असेल तर शिवसैनिक पुढे यायचा. पण असं उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे दिव्य व्यक्तिमत्व नाहीये. आजची शिवसेना फक्त आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई वगैरे यांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्व पणाला लावणारी आहे. पण शिवसेना नावाची जी भूमिका आहे त्याच्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देणारे कोणी उरलेले नाही. आणि म्हणूनच असं ज्यांना काहीतरी उदात्त करायचं आहे त्यांना उभाठा शिवसेनेत स्थान राहिलेलं नाही. एक एक जण सोडून कुठल्या तरी पक्षात जातोय, कोणी भाजपत जातोय तर कोणी एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जातोय. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस करून टाकली असेल तर नाशिकचं शिबिर म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन झालं तर नवल काय. आणि परत जसं तिकडे राहुल गांधी नव्याने संघटना बांधायच्या गर्जना करतात, इकडे हे नव्याने शिवसेना उभारण्याच्या डरकाळ्या फोडतात. पण त्याच्या पुढलं पाऊल टाकलं जात नाही. क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून चालत नाही. मैदानात उतरावं लागतं, खेळपट्टीवर जावं लागतं, हातात बॅट घेऊन पिच वर उभं राहावं लागतं किंवा हातात बॉल घेऊन तो बॉल टाकावा पण लागतो. त्याचा मागमूळ जिथे नाही तिथेच मग राहुल गांधींची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची राहुल गांधींची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ह्या जुळ्या बहिणी होऊन जातात. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.